वेलकम टू खारुताई चॅनल. या व्हिडिओमध्ये आपण मेथड्स ऑफ रेकॉर्डिंग अकाउंटिंग इन्फॉर्मेशन म्हणजेच रेकॉर्डिंग करण्याचे मेथड्स बघणार आहोत. मेथड्स दोन प्रकारचे आहेत, इंडियन मेथड आणि इंग्लिश मेथड. इंडियन मेथड आपण डिटेलमध्ये बघणार आहोत आणि इंग्लिशमध्ये परत दोन मेथड्स आहेत, सिंगल एंट्री सिस्टम आणि डबल एंट्री सिस्टम. सिंगल एंट्री सिस्टम आणि डबल एंट्री सिस्टम. तर पहिलं बघूया आपण इंडियन सिस्टम. इंडियन सिस्टम मेंटेन्स रेकॉर्ड्स इन इंडियन लँग्वेजेस, मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती. म्हणजे इंडियन लँग्वेजेसमध्ये ह्या सिस्टममध्ये इंडियन लँग्वेजेसमध्ये रेकॉर्ड्स मेंटेन केले जातात. याला महाजनी देशीनामा सिस्टम, महाजनी देशीनामा असंही म्हटलं जातं. इन दिस सिस्टम्स ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड or maintained in long books known as Bahi Khata and Kird. Bahi Khata and Kird. This system of accounting is not based on double entry system of accounting, thus is not a scientific accounting system. Double entry system नाही फॉलो करत म्हणजेच ते सायंटिफिक नाही आहे. आणि अजूनही स्मॉल बिझनेसेस ही सिस्टम फॉलो करतात इंडियामध्ये. Even today this system is used in India for small business organization. So to summarize, इंडियन सिस्टममध्ये इंडियन लँग्वेजेसमध्ये बुक्स मेंटेन केले जातात, त्याला महाजनी देशीनामा पण म्हटलं जातं. ह्याच्यामध्ये लॉंग बुक्समध्ये रेकॉर्ड्स मेंटेन केले जातात, ज्याला बही खाता किंवा किर्द असंही म्हटलं जातं. ह्या सिस्टममध्ये डबल एंट्री सिस्टम फॉलो होत नाही, म्हणजेच ती सायंटिफिक नाही आहे. आणि अजूनही इंडियामध्ये छोटे बिझनेसेस ही सिस्टम फॉलो करतात. तर इंग्लिश सिस्टममध्ये आपण जाण्याआधी एक थोडे पेजेस सोडून अजून एक छोटा पॅरेग्राफ आहे, कन्व्हेन्शनल अकाउंटिंग सिस्टम, दॅट इज ट्रेडिशनल अकाउंटिंग सिस्टम. हा पॅरेग्राफ आहे, तो आधी घेऊया, कारण की तो इंडियन सिस्टम सारखाच आहे. तर कन्व्हेन्शनल अकाउंटिंग सिस्टम इज बेस्ड ऑन प्रॅक्टिकॅबिलिटी. प्रॅक्टिकल काय आहे तशाप्रमाणे आपण अकाउंटिंग करतो. अकाउंटिंग कन्व्हेन्शन मीन्स रूल्स which by common agreement are used in accounting. However, there is no clear information of rules between concepts and convention. म्हणजे काय, एक आपण जे ॲग्री करतो, म्हणजे असं काय रूल्स रेग्युलेशन्स काहीच नाही. मला वाटतं आता कन्व्हिनियन्सप्रमाणे ॲग्री करतो, असं मेंटेन करतो, ठीक आहे. म्हणजे असं क्लिअर रूल्स वगैरे नाही आहे. मी स्वतः काहीतरी डिसाईड करतो, त्याप्रमाणे अकाउंटिंग होतं. The Indian system of accounting is the example of conventional accounting. This system does not follow principles of double entry system. म्हणजे डबल एंट्री सिस्टम इथे फॉलो होत नाही, म्हणजे सायंटिफिक नाही आहे, हे तर आपण मगाशी पण बघितलं होतं. तर इट इज इनकम्प्लीट सिस्टम ऑफ रेकॉर्डिंग द बिझनेस ट्रान्झॅक्शन. एखादा कॅश पार्ट किंवा डेटरचा क्रेडिटरचा पार्ट वगैरे असं काहीतरी ह्याच्यामध्ये फक्त जसं रिक्वायर्ड आहे तेवढंच इन्क्लूड होत असेल. तर आपण समराईज कसं करू, तर कन्व्हेन्शनल अकाउंटिंग सिस्टम प्रॅक्टिकली बेस्ड आहे. त्याच्यात क्लिअर रूल्स रेग्युलेशन नाही आहे, क्लिअर अकाउंटिंग कॉन्सेप्ट कन्व्हेन्शन्स नाही आहे. एक्झाम्पल आहे इंडियन अकाउंटिंग सिस्टम, ज्याच्यामध्ये डबल एंट्री सिस्टम फॉलो होत नाही आहे आणि इट इज अन इनकम्प्लीट सिस्टम ऑफ रेकॉर्डिंग द बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. आता दुसरी सिस्टम बघूया, इंग्लिश सिस्टम. ह्याच्यामध्ये दोन पार्ट्स आहेत, सिंगल एंट्री सिस्टम आणि डबल एंट्री सिस्टम. तर आधी आपण सिंगल एंट्री सिस्टम बघूया. सिंगल एंट्री सिस्टम, दिस सिस्टम ऑफ अकाउंटिंग रेकॉर्ड्स ओनली कॅश बुक अँड पर्सनल अकाउंट्स. ज्याच्यात सगळं रेकॉर्ड होत नाही आहे, फक्त कॅश रिलेटेड ट्रान्झॅक्शन्स आणि पर्सनल अकाउंट्स रिलेटेड डेटर्स क्रेडिटर्स कुणाकडून येणं जाणं असेल तर ते लिहिलेलं आहे. It is unscientific method and also known as incomplete recording system because it changes with the convenience of business for recording transaction. म्हणजे जो कोण रेकॉर्ड करतोय त्याला, बिझनेस ओनरला जे काही कन्व्हिनियंट आहे त्याप्रमाणे रेकॉर्डिंग होतं आहे, सगळं रेकॉर्डिंग होत नाही, म्हणून हे इनकम्प्लीट रेकॉर्डिंग होतं आहे ह्याच्यामध्ये. तर सगळं रेकॉर्ड होतच नाही आहे, म्हणून ऑब्व्हियसली फायनान्शियल पोझिशनची मला ॲक्युरेट इन्फॉर्मेशन मिळणारच नाही.
This system of accounting does not provide accurate information about the financial position of business and it is suitable for small businesses. जे ही छोट्या बिझनेससाठीच चालू शकणार आहे त्यांच्यासाठीच ॲक्च्युली ओके आहे. छोट्या बिझनेसला थोडक्यात थोडंसंच लिहायचं असतं, एवढाच हिशोब ठेवायचा असतो. तो काय सेपरेट एवढ्यासाठी अकाउंटंट ठेवणार नाही आहे. आता बघू डबल एंट्री सिस्टम. डबल एंट्री सिस्टम इज द मोस्ट सायंटिफिक मेथड ऑफ रेकॉर्डिंग ऑल बिझनेस ट्रान्झॅक्शन्स इन द बुक्स ऑफ अकाउंट. सायंटिफिक आहे कारण की डबल एंट्री सिस्टम फॉलो केलेली आहे. अंडर दिस सिस्टम डबल और टूफोल्ड इफेक्ट्स ऑफ ईच ट्रान्झॅक्शन इज रेकॉर्डेड. त्याचे प्रत्येक इफेक्ट, प्रत्येक गोष्ट ट्रान्झॅक्शनची रेकॉर्ड केलेली जाते. आणि अकॉर्डिंग टू डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टम, वन अकाउंट इज टू बी डेबिटेड अँड अनदर अकाउंट इज टू बी क्रेडिटेड विथ इक्वल अमाऊंट. एक डेबिट होतं, एक क्रेडिट होतं विथ इक्वल अमाऊंट. एव्हरी डेबिट हॅज an equal and corresponding credit of the same amount is the basic principle of double entry system. डेबिट अमाऊंट असेल तेवढीच क्रेडिट अमाऊंट पण असणार. म्हणजे मल्टिपल अकाउंट्स असू शकतात पण अमाऊंट नेहमी डेबिट अँड क्रेडिटची मॅच होते. म्हणूनच ती त्याला डबल एंट्री सिस्टम म्हणतात आणि म्हणूनच ती मॅच होते, टॅली होते, म्हणून सायंटिफिक मेथड म्हणतो आपण ह्याला. मेथड्स ऑफ अकाउंटिंग इंडियन सिस्टम आहे आणि इंग्लिश सिस्टम आहे. इंडियन सिस्टम प्रमाणेच एक कन्व्हेन्शनल सिस्टम पण आहे ज्याला ट्रेडिशनल सिस्टम पण म्हटलं आहे, जे पुढे टेक्स्टबुकमध्ये घेतलं आहे. मग ते आपण इथेच इंडियन सिस्टम बरोबर कन्सिडर केलं आहे. आणि इंग्लिश सिस्टममध्ये सिंगल एंट्री सिस्टम आणि डबल एंट्री सिस्टम असे दोन टाईप्स आहेत. तर आपण समरी बघूया. मेथड्स ऑफ रेकॉर्डिंग इन्फॉर्मेशन. इंडियन सिस्टममध्ये इंडियन लँग्वेजेस वापरलेली असते अकाउंटिंग करण्यासाठी. त्या सिस्टमला आपण महाजनी देशीनामा सिस्टम पण म्हणतो अकाउंटिंग सिस्टमला. अकाउंट्स लॉंगबुक्समध्ये मेंटेन केलेले आहेत. त्याला आपण बही खाता किंवा किर्द असं म्हणतो आहे. ही मेथड सायंटिफिक नाही आहे आणि स्मॉल बिझनेसेस अजूनही ही सिस्टम इंडियामध्ये वापरतो आहे. तशीच कन्व्हेन्शनल सिस्टम आहे, ट्रेडिशनल सिस्टम आहे अकाउंटिंगची, जी प्रॅक्टिकल आहे, ज्याच्यात अकाउंट्स कॉन्सेप्ट्स किंवा कन्व्हेन्शन्स वापरले नाही आहेत, काही क्लिअर रूल्स नाही आहेत. त्याचं एक्झाम्पल म्हणायचं गेलं तर इंडियन सिस्टम ऑफ अकाउंटिंग इज अन एक्झाम्पल. पण ही एक काय म्हणतात ना सायंटिफिक नाही आहे, इनकम्प्लीट सिस्टम आहे ऑफ अकाउंटिंग. आता पुढे नंतर आहे इंग्लिश सिस्टमचे दोन टाईप्स, सिंगल एंट्री आणि डबल एंट्री. सिंगल एंट्रीमध्ये रेकॉर्ड्स फक्त कॅशबुक आणि पर्सनल अकाउंट्सच मेंटेन केले जातात. ही पण एक अनसायंटिफिक मेथड आहे. इनकम्प्लीट रेकॉर्डिंग होतं आणि ही चेंज होते ॲज पर कन्व्हिनियन्स ऑफ दी ओनर. नो ॲक्युरेट, आता सगळंच रेकॉर्ड होत नाही त्यामुळे नो ॲक्युरेट इन्फॉर्मेशन ऑफ फायनान्शियल पोझिशन इज अवेलेबल इज पॉसिबल फ्रॉम दिस काइंड ऑफ रेकॉर्डिंग. आणि ही पण स्मॉल बिझनेसेससाठी वापरली जाते अशी अकाउंटिंग सिस्टम. डबल एंट्री सिस्टम ही सायंटिफिक सिस्टम आहे. त्याच्यात दोन इफेक्ट्स असतात प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे आणि त्याच्यात डेबिट आणि क्रेडिट अमाऊंट डेबिट आणि क्रेडिट होतं प्रत्येक ट्रान्झॅक्शनला. आणि जी अमाऊंट आहे डेबिटची आणि क्रेडिटची ती पण सेम असते. प्रत्येक डेबिटला इक्वल अँड करस्पॉन्डिंग क्रेडिट अमाऊंट असतेच. तर ही झाली समरी ह्या व्हिडिओची. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. समरी नोट्स आणि अपडेट्स तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळतील. आणि आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा मित्रांबरोबर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकनवर क्लिक करा पुढचे नोटिफिकेशन्स मिळण्यासाठी. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.